मध्यपूर्वेत काहीतरी घडतंय आणि त्याचे पडसाद थेट आपल्या घरात उमटणार आहेत. हो, हजारो किलोमीटर दूर सुरू असलेल्या युद्धाचे चटके आपल्या स्वयंपाकघरापर्यंत आणि उद्योगांपर्यंत पोहोचू शकतात. कसं? चला आज याच विषयावर बोलूया. हे ऊर्जा संकट नेमकं आहे तरी काय आणि त्याचा भारतावर काय परिणाम होतोय? तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आपल्या मनात येतो की मध्य पूर्वेतल्या युद्धाचा आणि आपल्या आयुष्याचा काय संबंध आहे आणि तो थेट आपल्या खिशाशी जोडलेला आहे. आणि याचं उत्तर दडलंय ऊर्जेच्या बाजारात. बरं, जेव्हा कुठेही असा संघर्ष पेटतो ना, तेव्हा त्याची पहिली धग लागते ती थेट जागतिक बाजाराला, विशेषतः ऊर्जेच्या बाजाराला. कारण सगळा खेळ तेलाच्या आणि गॅसच्या किमतींचा असतो आणि या किमती भूराजकीय घडामोडींवर अवलंबून असतात. हे बघा, संघर्षाची बातमी आली आणि ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतींनी लगेच उसळी घेतली. भाव थेट $120 प्रति बॅरेलपर्यंत गेले होते, पण लगेचच ते पुन्हा खाली आले, साधारण $87 पर्यंत. म्हणजे बघा केवढी भीती आणि अस्थिरता आहे बाजारात. आता प्रश्न हा आहे की किमती खाली का आल्या? यामागे दोन मोठ्या घडामोडी होत्या. एक म्हणजे G7 देशांनी म्हटलं की आम्ही आमचे राखीव तेल साठे वापरू शकतो, आणि दुसरं म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचं एक स्टेटमेंट आलं की युद्ध कदाचित लवकर संपेल. या दोन गोष्टींमुळे बाजारातला जो तणाव होता तो थोडा कमी झाला. पण थांबा, ही गोष्ट फक्त तेलापुरती नाहीये. खरा फटका तर जागतिक गॅस बाजारालाही बसतोय. आणि इथेच भारताची चिंता वाढते, कारण आपलं गॅसवरचं अवलंबित्व खूप जास्त आहे. हे जरा नीट ऐका. एक आकडा आहे जो आपल्याला या संकटाची तीव्रता दाखवून देतो. 20%. जगात जेवढा LNG म्हणजेच द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो त्यातला तब्बल 20% पुरवठा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो. आता विचार करा, हा मार्ग जर धोक्यात आला तर काय होईल? तर जागतिक बाजारात काहीही झालं की भारताला लगेच त्याचा फटका का बसतो? याचं उत्तर एका शब्दात आहे: अवलंबित्व. आपण ऊर्जेसाठी इतरांवर खूप जास्त अवलंबून आहोत. हे आकडे बघा, म्हणजे लक्षात येईल. आपल्या गरजेच्या जवळपास 50% नैसर्गिक वायू आणि 60% LPG म्हणजे आपल्या घरातला सिलेंडर हा थेट आखाती देशांमधून येतो. म्हणजे आपलं अवलंबित्व किती जास्त आहे बघा. आणि जेव्हा आपण इतके अवलंबून असतो तेव्हा काय होतं? मागणी आणि पुरवठ्याचं गणितच बिघडतं. आपली गरज खूप आहे, पण तिकडून येणारा पुरवठा कधीही थांबू शकतो. ही एक प्रकारची टांगती तलवारच आहे. आणि हो, हे जे मागणी पुरवठ्याचं गणित बिघडलंय ना, हे फक्त आकड्यांपुरतं मर्यादित नाहीये. याचे खरे परिणाम आता आपल्या उद्योगांना भोगावे लागत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर गुजरातमध्ये बघा, तिथल्या टाईल आणि सिरॅमिक उद्योगाला गॅस मिळणं मुश्किल झालंय. एवढंच नाही, बंगळुरू आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये हॉटेल आणि इतर व्यावसायिक जे LPG वापरतात त्यांनाही मोठा फटका बसलाय. ठीक आहे, मग आता सरकार काय करतंय? ही परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने एक प्लॅन बनवला आहे, एक प्रायोरिटी लिस्ट. चला बघूया काय आहे ती. सर्वात आधी सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा लागू केला. आता या कायद्यामुळे काय होतं? तर सरकार गॅसचं वाटप स्वतःच्या नियंत्रणात घेऊ शकतं. म्हणजे कोणाला गॅस आधी द्यायचा आणि कोणाला नंतर हे सरकार ठरवणार. मग सरकार हे वाटप करतंय कसं? त्याने एक क्रम ठरवला आहे. यात सगळ्यात पहिली प्रायोरिटी अर्थातच सामान्य माणसाला आहे. म्हणजे घरात येणारा PNG गॅस, गाड्यांमधला CNG आणि LPG सिलेंडरचं उत्पादन याला सर्वाधिक महत्त्व दिलं गेलं आहे. त्यानंतर नंबर लागतो खत उद्योगाचा आणि मग तिसऱ्या क्रमांकावर चहा, मॅन्युफॅक्चरिंग असे बाकीचे उद्योग येतात. बरं, हे तर झालं आत्तापुरतं, एक तात्पुरती सोय. पण विचार करा, जर हा संघर्ष असाच सुरू राहिला किंवा अजून वाढला तर मग भारतासमोरचं खरं आव्हान सुरू होईल. आणि हे आव्हान समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एक आर्थिक संकल्पना समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे ट्विन डेफिसिट किंवा दुहेरी तूट. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा सरकारचा खर्च त्याच्या कमाईपेक्षा जास्त असतो आणि देशाची आयात निर्यातीपेक्षा जास्त असते, तेव्हा या दोन्ही तुटींना मिळून दुहेरी तूट म्हणतात. आता बघा, जर हा संघर्ष वाढला आणि ती होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली तर काय काय होऊ शकतं? 1. भारतात महागाई प्रचंड वाढेल. 2. देशाचा आर्थिक विकास थांबेल. आणि 3. ही जी दुहेरी तूट आहे ती आणखी वाढेल. म्हणजे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर अर्थव्यवस्थेला फटका बसेल. म्हणजे या सगळ्या चर्चेचा सार काय? तर एकच, आपलं आखाती देशांवरचं ऊर्जेसाठीचं अवलंबित्व हीच आपली सगळ्यात मोठी कमजोरी आहे. त्यामुळे आता सरकारपुढे एक मोठी कसरत आहे,
एका बाजूला ऊर्जेचा पुरवठा सुरळीत ठेवायचा आहे, दुसऱ्या बाजूला महागाई नियंत्रणात आणायची आहे आणि त्याच वेळी देशाचा विकासही थांबता कामा नये. या तिन्ही गोष्टींमध्ये ताळमेळ साधणं हे खूप मोठं आव्हान आहे. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच की आजच्या या अस्थिर जगात भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या देशाने काय करावं. एका बाजूला विकासाची भूक आहे आणि दुसऱ्या बाजूला ऊर्जेची असुरक्षितता. या दोन्हींचा मेळ कसा घालायचा हा प्रश्न फक्त भारतापुरता नाही तर अनेक देशांपुढे आहे.